जेवण बनवताना भाजीत टाका ही एक वस्तू. नवरा, मुलं, बायको वश होतील. घरातील सर्वजण तुमच्या मनासारखं वागतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. एक असा उपाय आहे जो आज तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे. जेवण बनवताना आपल्याला भाजीमध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळे नवरा, मुलं, बायको हे सर्व काही आपलं ऐकू लागतील. त्याचबरोबर घरातील सर्वजण तुमच्या मनासारखं वागतील. असा हा मनासारखा एक उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा नवरा किंवा आपली मुलं असेल तर ते ऐकत नाही. म्हणजे काय की आपला नवरा आपल्या नवऱ्याला काही वाईट व्यसन असेल किंवा काही वाईट गोष्टी करत असेल आणि आपण त्याला चांगला सांगण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु तो आपलं ऐकत नसेल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी मुलं असतात, लहान मुलं असतात किंवा मोठी मुलं असतात, तर मुलांना सुद्धा वाईट वळण लागते. बऱ्याच वेळा आई मुलांना चांगलं सांगण्याचं काम करत असते की बाळा, ही गोष्ट चांगली नाही आहे, तू नको करू, तरीसुद्धा मुलं ऐकत नाही. त्याचबरोबर बघा, जी मुलं अतिशय मोठी असतात, लग्नाची वयाची असतात आणि एखाद्या मुलीसोबत किंवा एखाद्या मुलासोबत लग्न करण्याचं हट्ट ते धरत असतात, परंतु आपल्याला माहीत आहे की समोरची व्यक्ती आहे तर ती तिच्यासोबत लग्न करणार आहे, ती व्यक्ती चांगली नाही आहे. पण मुलांना किंवा मुलींना भरपूर समजवण्याचा प्रयत्न करतो, तरीही मुलं किंवा मुली हे ऐकत नाही. तर बघा, नवरा आणि बायकोमध्ये कुठलेही चांगले संबंध राहत नाही. वारंवार दोघांमध्ये भांडण होत असतात. ते बायकोला वाटत असेल की माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत खूप प्रेमाने वागावे, मला मान द्यावे, तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आई आणि मुलांमध्ये नातं हे घट्ट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय फक्त तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यासाठीच करायचा आहे. याचा उपाय जो आहे तो चांगल्याच करायचा आहे. वाईट गोष्टींसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा पण जेवण बनवता तेव्हा जेवण बनवताना या जेवणामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे. ते म्हणजे तुम्हाला जावेत्रीचं फूल आहे, तर ते तुम्हाला टाकायचं आहे. आता जावेत्रीचं फूल म्हणजे नक्की काय असतं? तर जावेत्रीचं फूल आहे ते एक मसालामधला प्रकार आहे. ज्यावेळी आपण खडे मसाला घ्यायला जातो तेव्हा तिथे जावेत्रीचं फूल आहे ते मसाल्यामधले दिलं जाते. ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही आता हे तुमच्या मुलांसाठी तुम्हाला करायचं आहे. मुलं वाईट व्यसनी लागलेलं आहे, मुलं वाईट वळणाला आहेत, मुलं हट्टीपणा करता आहेत, सांगितलेले ऐकत नाही आहे, तर अशा वेळी काय करायचं आहे, तुम्हाला ते जावेत्रीचं फूल आहे ना, ते तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आणि हे फूल उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला आपल्या गुरुचं नामस्मरण करायचं आहे. 11 वेळा करा किंवा 21 वेळा करा. जसे की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला म्हणायचं आहे. यानंतर तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की मी हा उपाय माझ्या मुलांसाठी करत आहे किंवा माझ्या नवऱ्यासाठी करत आहे किंवा माझ्या घरातल्या इतर सदस्यांसाठी मी हा उपाय करत आहे. आणि हा उपाय मी कशासाठी करत आहे, तर माझ्या मुलाची ही गोष्ट आहे ती चांगली नाही येत, मी त्यांना सांगू नाही तर त्यांना कळत नाही आहे, तर ती ही जी गोष्ट आहे तर ती माझ्या मुलांची बंद व्हावी. ह्या गोष्टीपासून मुलांनी दूर राहावं किंवा आपल्या पतीबद्दल असेल तर स्वामींना सांगायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत आहात, तर मुलांचं नाव घ्यायचं आणि यानंतर मोहाय मोहाय स्वाहा. आता बघा, जसं की माझं नाव राणी आहे, तर राणी मोहाय मोहाय स्वाहा असं तुम्हाला म्हणायचं आहे. मग तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करत आहे तर मग त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा एक मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. तर किती वेळा,
म्हणायचं तुम्ही 3 वेळा म्हणा किंवा 5 वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर हे फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या व्यक्तींसाठी हा उपाय करत आहे सध्या व्यक्तीच्या भाजीमध्ये तुम्हाला हे फूल घालायचं आहे. आता हे फूल घालताना बघा संपूर्ण फूल आपल्याला घालता येणार नाही, तर यातला अगदी थोडंसं फूल जे आहे ना ते आपल्याला घालायचं आहे. अगदी 1-2 काड्या असतात त्या फुलाच्या, तर त्या तुम्हाला ह्या भाजीमध्ये घालायचं आहेत. आणि यानंतर ही भाजी जी आहे तर ही भाजी आपल्याला त्या व्यक्तीला खाऊ घालायचं आहे. मग तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकतात, आपल्या पतीसाठी करू शकतात किंवा आपल्या इतर घरातले लोक सदस्य असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये 1 वेळा करायचा आहे किंवा तुम्ही आठवड्यातून 2 वेळा सुद्धा करू शकतात. हा उपाय फक्त तुम्ही 1 वेळा केल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर तुम्हाला दिसून येईल. तुमची न ऐकणारी मुलं जे आहेत ते तुमचं ऐकू लागतील. तुमचे पती जे आहे ते तुम्हाला मान देत नसतील, तुमचं ऐकत नसेल तर ते सुद्धा तुमचं ऐकायला सुरुवात करतील. तुमच्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात करतील. तुमच्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत ते समोरचे व्यक्ती जो आहे तर तो ऐकायला सुरुवात करेल. आता तुम्हाला असं वाटत असेल की असे उपाय करून आपल्याला घरातल्या व्यक्तींना गुलाम बनवायचं आहे का? तर नाही, गुलाम बनवण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा नाही. तर खरोखर आपल्या घरातल्या व्यक्ती आपले मुलं हे वाईट वागत असतील तर त्यांना चांगलं करण्यासाठी, त्यांना चांगलं सवयी लावण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही विचार केला की हा उपाय मी बाहेरच्या व्यक्तींसाठी केला तर चालेल का? तर नाही, हा उपाय फक्त तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांसाठीच करू शकतात. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकत नाही. जावित्रीचं फूल हे कसं असते हे तुम्हाला वरती दाखवलं आहे. तर अशा प्रकारे हे जावित्रीचं फूल जाहीर करत असतात आणि तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा जिथे खास करून मसाल्याचे पदार्थ भेटतात, मसाला जो भेटतो खडा मसाला, तिथे तुम्हाला हे जावित्रीचं फूल आहे त्याचं तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल करेल, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.